सेफ इंडियासारखं असणार की नाही. परत जर हे MBBS झालं तर डिग्री वगैरेचं कसं काय, हे सगळे त्यांना डाऊट्स होते. पण ते सगळे डाऊट्स वगैरे तुम्ही सगळे क्लिअर करून वगैरे दिले. सेफ्टी बेस्ट आहे बाकी कंट्रीजपासून. जसे बाकी कंट्रीजला बोलतात की इथे सेफ्टी वगैरे आहे, त्याच्यापेक्षा तर खूप ऑन द मोस्ट 5 रेट दे ना, 5 आउट ऑफ 5, कारण की खूप चांगली सेफ्टी आहे. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे शशिकला सिंग आणि मी रिजनल हेड आहे किर्गिस्तान ॲडमिशन सेंटर आणि गेटवे ऑफ ग्लोबल एज्युकेशनची. चला, आज आपण नवीन जर्नी बघणार आहोत जी आहे रुन्मयी पाटीलची. रुन्मयी पाटील आहे मुंबई ठाण्यावरून. तिची जर्नीचं सांगायचं झालं तर प्रथम तिने 12th सोबतच नीटची परीक्षा दिली होती आणि फर्स्ट अटेम्प्ट नंतरच त्यांनी डिसिजन घेतलं की तिला बाहेर येऊन MBBS करायचं आहे. आणि बघायला झालं तर त्यांनी फार युनिव्हर्सिटीज बघितल्या होत्या, डिफरंट कंट्रीज बघितल्या होत्या आणि हे डिसिजन घेण्यासाठी त्यांनी 6 महिन्यानंतर डिसाईड केलं. 6 महिन्याच्या नंतर ते एक डिसिजन घेऊ शकले जेव्हा त्याला KSE भेटली. रुन्मयी पाटील, हॅलो. हॅलो मॅम. कशी आहे? मस्त. गुड इव्हनिंग. मी रुन्मयी पाटील, सेकंड इयर जायूमध्ये आहे. फेब बॅचची आहे मी. मी 2025 फेब इंटेकमध्ये इथे आली. माझी जर्नी अशी होती की 2024ला मी नीट दिली आणि त्याच्यानंतर स्कोर म्हणजे इंडियामध्ये नंबर नव्हता लागत म्हणून बी प्लॅन म्हणून एक होता. तर त्याच्यासाठी खूप युनिव्हर्सिटीज बघितल्या. रशियामध्ये खूप कंट्रीज बघितल्या. रशिया बघितली, नॉर्थ अमेरिका बघितली, त्रिमुर्लेस कंट्री बघितली. सगळ्या ठिकाणी ॲडमिशन्स लेटर वगैरे सगळं काढून झालेलं. बट तरी पप्पाला त्याच कंट्रीवर ट्रस्ट नव्हतं. मग त्याच्यासाठी एक जलालाबाद युनिव्हर्सिटी म्हणून किर्गिस्तानमधली त्याची न्यूज आली. पप्पानी यूट्यूब वगैरे बघितलं. त्याच्यामध्ये पप्पाला ती युनिव्हर्सिटी आवडली. तिथलं सगळं हे स्टडी वगैरे सगळं इंडियासारखं होतं. जेवण वगैरे सगळं सेम इंडियासारखं होतं. कसं रिसर्च केलं पप्पाने जलालाबाद इंडियाला? जसं की तुझे पप्पा फार कन्फ्युज होते, कुठे नाही ॲडमिशन केलं होतं, सर्व ठिकाणी ॲडमिशन केलं होतं. रशियात पण घेतलेलं, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, इवन ॲडमिशन लेटर पण काढलं होतं. काही ठिकाणी तर डॉक्युमेंट पण दिलेले. हां, आणि ते सर्व सोडून ह्या युनिव्हर्सिटीवर कसा विश्वास केला? ऑनलाईन पप्पानी कॉन्टॅक्ट वगैरे केला. तुमच्याशीच कॉन्टॅक्ट झालेला ऑनलाईन पप्पाचा. आणि हे सगळं जे प्रोसेस आहे ती सगळी आमची ऑनलाईनच झालेली. एकदाही आम्ही भेटलो नव्हतो. डायरेक्ट जेव्हा एअरपोर्टला जायचा टाईम आला तेव्हा आम्ही भेटलेलो शशी मॅमसोबत. डिपाचर वेळेस भेटला होता. शशी मॅम. आणि मुंबईवरून असून पण तुम्ही छत्तीसगड रायपूर कन्सल्टन्सी KSE वर विश्वास ठेवला, हा ना? कारण असं नाही की मुंबईत काही कुठं गेलेच नव्हते पप्पा. पप्पांनी हर एक कन्सल्टन्सी बघितली होती. असं काय पप्पांना जाणवलं KSE मध्ये त्यावर त्यांनी विश्वास ठेवून एवढं मोठं मुलीला इथं पाठवण्याचं डिसिजन घेतलं? बॉन्डिंग वगैरे चांगली होती आणि कोऑपरेट पण खूप करत होते आणि सगळं चांगलं होतं म्हणून त्यांना ट्रस्ट बसलं. एक बोलण्यात वगैरे टीचर्स वगैरे सर वगैरे सगळे चांगले होते म्हणून त्यांना ट्रस्ट बसलं. एका मुलीला दुसऱ्या प्रदेशात पाठवायचं म्हणजे मोठं विश्वासाचं हे असतं. म्हणजे कसं पाठवणार एका मुलीला, हा ना? कधीच बाहेर गेली नव्हतीस तू, तरी पण पप्पाने पाठवलं. एकच मुलगी आहे तरी पण पप्पाने हा डिसिजन घेतला. मग येण्या अगोदर काय काय डाऊट्स होते जसे पप्पांच्या मनात? की जेवण वगैरे कसं असेल, स्टडी वगैरे सेफ इंडियासारखं असणार की नाही. परत जर हे MBBS झालं तर डिग्री वगैरेचं कसं काय, हे सगळे त्यांना डाऊट्स होते. पण ते सगळे डाऊट्स वगैरे तुम्ही सगळे क्लिअर करून वगैरे दिले, सगळे क्लिअर केलं, सगळं ते आवडलं त्यांना म्हणून त्यावेळी हा डिसिजन घेतला. ठीक आहे. इथे आल्यावर तुला 1-2 महिन्यात काही गोष्टींचा त्रास झाला का? कारण नवीन कंट्री, नवीन युनिव्हर्सिटी, नवीन जागा, आपलं कुणीच नाही असं. मग अशा ठिकाणी तुला सर्व्हाइव्ह करण्यासाठी काही डिफिकल्टी आल्यात का?
4-5 दिवस आल्या, नवीन नवीन होती म्हणून 4-5 दिवस आल्या, बट तरी स्टार्टिंगपासून ज्या सिनियर्स दीदी वगैरे आहेत त्याही खूप कोऑपरेट केलं माझ्यासोबत. जे पाहिजे होत्या टाईमवरती ते सगळं हे केलं. तुमच्याशी पण कॉन्टॅक्ट चालू होता, तुम्ही पण मला हेल्प करत होते. जे पाहिजे होतं ते सगळं भेटत होतं. जिथे रूम्स पाहिजे होते, ज्या डिफिकल्टी होत्या त्या सगळ्या सॉल्व्ह होत होत्या एवढ्या लांब येऊन. पण तुम्ही पण करायच्या आणि इथे सिनियर्स वगैरे पण हेल्प करायचे. असं ठीक आहे. सर्वात प्रथम जो क्वेश्चन येतो आपल्या मनात मुलीला पाठवायचं झालं की सेफ्टीचा येतो. तिथे कसं सुरक्षित असेल नसेल, काय असेल, हॉस्टेलमध्ये कसं काय असेल, आणि आपण आपल्या मुलीला आपल्यापासून एवढं दूर लांबवर कसं पाठवायचं. मग सेफ्टीला तू काय रेटिंग देऊ इच्छुक आहे इथल्या सेफ्टीला? इथली सेफ्टी बेस्ट आहे बाकी कंट्रीजपासून. जसे बाकी कंट्रीजला बोलतात की इथे सेफ्टी वगैरे आहे, त्याच्यापेक्षा तर खूप ऑन द मोस्ट 5 रेट दे ना, 5/5, कारण की खूप चांगली सेफ्टी आहे. ऑन द टाईम गेट क्लोजिंग सगळं, ओपनिंग वगैरे सगळं ऑन द टाईम होतं. आणि गार्ड्स वगैरे सगळे म्हणजे बेस्ट सेफ्टी आहे इथे. ओव्हरऑल बघायला गेली तर चांगली सेफ्टी आहे. युनिव्हर्सिटी कॅम्पस बद्दल काय सांगशील? युनिव्हर्सिटी कॅम्पस पण चांगलं आहे. आणि जरी काय फिरायचं वगैरे असेल तरी युनिव्हर्सिटी कॅम्पसच बस होतं. फिरायला बाहेर जायची गरजच नाही आहे. एवढं युनिव्हर्सिटी कॅम्पस आहे. कॅम्पसमध्ये मेस वगैरे सगळंच आहे, बाहेर जायची गरजच नाही आहे. हॉटेल्स वगैरे पण आहेत इथे कॅम्पसमध्ये. हॉस्टेलचे रूम्स कसे असतात, काय काय असतं? हॉस्टेलचे रूम्स पण चांगले आहेत. 2 सीटर्स आहेत, 3 सीटर्स आहेत. चांगले आहेत सगळं. वॉशरूम्स वगैरे ऑलमोस्ट सगळं चांगलं आहे. जसं तू सांगितलंस येण्या अगोदर हे प्रॉब्लेम्स होते, ह्या गोष्टी डोक्यात होत्या, येत होत्या पप्पांच्या पण, तरीच तेव्हाच त्यांनी एवढी सारी युनिव्हर्सिटी चेंज करून नंतर ही युनिव्हर्सिटी घेतली. आता तुला ऑलमोस्ट 2 वर्ष होणार ना. मग आताचा एक्सपिरियन्स काय बोलतो तुझा? आत्ताचा एक्सपिरियन्स चांगला आहे, चांगलं वाटते. स्टडी वगैरे सगळं मस्त चाललं आहे. आणि काही प्रॉब्लेम नाही आहे. अजून पण कोऑपरेट करतायत, तुम्ही करतायत, सर मॅडम सगळे KLC फॅमिली ऑलमोस्ट सगळी कोऑपरेट करतात. काही प्रॉब्लेम्स आहे तर सगळं बेस्ट आहे. असं MBBSच्या सब्जेक्ट्सबद्दल तू काही सांगू शकतेस का? जसं लोकांचे डाऊट असतात की इंडियात हे सब्जेक्ट आहे, इथे कोणते असणार है ना, वेगळे असतील का? शिक्षण तिकडचं आणि इंडियाचं वेगळं असणार का? मग सब्जेक्ट बद्दल काही सांगू शकतेस का? जसे इंडियासारखे सब्जेक्ट आहे तसेच इथे सेम टू सेम सब्जेक्ट आहे, काहीच डिफर नाही आहे. आणि स्टडी वगैरे पण सेमच आहेत. ऑलमोस्ट टीचर्स पण इंडियनच आहेत इथे. आणि सेम टू सेम तसेच स्टडी आहे, काहीच डिफर नाही आहे. आणि आता हल्ली तर रिटर्न्स पेपर पण चालू करणार आहेत युनिव्हर्सिटीवाले. पहिला MCQ पण असतात, बट आता रिटर्न्स पेपर पण चालू करणार आहे. सेम म्हणजे इंडियासारखंच करणार आहे सर्व पेपर्स रिटर्न वगैरे. आणि सगळं तर स्टडी वगैरे इंडियासारखीच आहे. फॅकल्टीज बद्दल काय सांगशील? फॅकल्टीज पण चांगली आहे, चांगले शिकवतात, कॉन्सेप्ट वगैरे क्लिअर करतात. तुझी कोणती फॅकल्टीज फेवरेट आहे? अजूनपर्यंत अशी नाही झाली. सब्जेक्ट कोणता फेवरेट आहे? सब्जेक्ट ॲनाटॉमी. का? बॉडीबद्दल वगैरे आहे आणि इझिली समजून जातं ते, त्याच्यामुळे. ओके. इंडियावरून इथे येण्यापूर्वी तुझ्या मनात काही असं धगधग असं होत होतं का? हां, होत होतं की कसं होणार तिथं गेलं की, स्टडी कशी होणार आणि घरापासून लांब, एवढं लांब कसं काय होणार. बट सगळं ठीक आहे. ठीक आहे, चांगलं वाटतं आता. मला चांगलं वाटतंय. महाराष्ट्राची मुलं भेटतात की नाही युनिव्हर्सिटीमध्ये? खूप आहेत महाराष्ट्राची. खूप आहे. हो, सपोर्ट करतात? हो, खाली महाराष्ट्राचीच करतात की बाकी पण बाकी stateची पण करतात? करतात, सगळी आहेत. ठीक आहे, ठीक आहे. मग मला सांग, इथे FMG बद्दल पण लोकांचे क्वेश्चन असतात. तुझ्या पप्पाचे पण क्वेश्चन्स होते की FMG निघणार नाही निघणार, असं फारशी युनिव्हर्सिटी आहे तिथली निघत नाही. मग ह्या युनिव्हर्सिटी बद्दल काय सांगू शकणार तू? इथे FMGचे 2nd या 3rd इयर्सपासून लेक्चर लागायला चालू होतात. आणि FMG इथे 250+ या 200+ मुलांची निघून जाते पर इयरला. FMG बद्दल पण बेस्ट आहे. FMGचे लेक्चर्स लागतात इथे, सगळं होतं. हे झालं शिक्षणाबद्दल. मग शिक्षण सोडून आणखीन काय काय गोष्टी होतात इथे? इथे तर सगळे हे होतात, फेस्टिवल्स होतात सेलिब्रेट. आणि इव्हेंट्स असतात, दर सॅटर्डे संडे इव्हेंट्स असतात. इव्हेंट्सची आणि फेस्टिवल्स इथे कमीच नाही. एव्हरी फेस्टिवल इथे चांगल्यापणे साजरा केला जातो. आपले महाराष्ट्रातले फेस्टिवल साजरे केले जातात की नाही? आपले महाराष्ट्राचे पण सगळे फेस्टिवल साजरे केले जातात. जसं
जसं शिवजयंती, दिवाळी, गणेश चतुर्थी होते का? गणेश चतुर्थी तर मी इथे नसतेच, इंडियामध्येच होते ती. Okay. 2 महिन्याची सुट्टी असते. ओके, ठीक आहे. आता रुन्मयी मला एक सांग, तू जशी KSCच्या तर्फे आली ना, आणखीन एजंटची पण मुलं आहेत इथे, मग त्यांच्या सर्व्हिसमध्ये आणि आपल्या सर्व्हिसमध्ये काही तुला फरक जाणवतो का? त्यांच्या सर्व्हिस आपण KSCवाले खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि ऑन द टाईम म्हणजे ज्या टायमाला कॉल वगैरे काय जे पण असतील अडचणी त्या लगेच सॉल्व करून देतात आणि फर्स्ट प्रायोरिटी KSCला भेटते. सगळ्या ठिकाणी बघायला गेलो होते, जिथे पण बघायला गेलो ती फर्स्ट प्रायोरिटी KSCलाच भेटते. पहिला KSCला बोलून घेतात. जसं तुम्हाला काही लहान मोठे प्रॉब्लेम येत असेल डे टू डे लाईफमध्ये, आता जी जर्नी आहे 2 वर्षाची पण झाली आणि पुढे पण असेल, मग तसे काही छोटे मोठे प्रॉब्लेम आले तर कसं काय कॉन्टॅक्ट करतात आणि कोणाला करतात? दरवेळा जशी तुमची आता कन्सल्टन्सी इंडियात असेल ना KSC, मग तुम्ही कसे सॉल्व करतात ते? पहिला तर मॅम सर वगैरे कॉल करतो आणि जर नाहीच झालं तर मग इथले सिनियर्स जे आहेत KSCचेच आहेत दादा वगैरे, त्यांना मग कॉल करतो आणि मग ते वगैरे सर मॅडमला सांगतात. नाही तर तुम्ही 5-10 मिनटात कॉल बॅक करून देतात. जलालाबाद इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये KSCच्या मार्फे एक गर्ल्स सेफ्टी, आणि त्या गर्ल्स सेफ्टीला काय रेटिंग देणार तू? 5/5. ओके. आणि मला सांग, दुसरा एक क्वेश्चन असतो, क्वेरीज असते की म्हणजे एन्व्हायरमेंट. आता किर्गिस्तान म्हटलं की थोडंसं नावानेच लोक घाबरतात ना. तुझे पण पप्पा घाबरत होते. मग हा किर्गिस्तानबद्दल काय सांगशील तू? चांगली कंट्री आहे. हे पण युनिव्हर्सिटी पण चांगली आहे आणि बाहेर पण चांगलं आहे, बेस्ट आहे. बरं, मग हॉस्टेलमध्ये जायचं झालं या दुसरा कोणी एंट्री करायची झाली दुसऱ्याला, बॉईज असू द्या आणखीन कोणी असू द्या, तर हे रूल्स रेग्युलेशन काय म्हणतात? गर्ल्स हॉस्टेलमध्ये तर बॉईज अलाउड नाही आहेत अजिबात पण. जे बॉईज येतात ते फक्त युनिव्हर्सिटीपर्यंतच येतात, त्यांना पुढे अलाउड नाही गर्ल्स हॉस्टेलमध्ये, फक्त गर्ल्सच असतात. रुन्मयी, मेसबद्दल काय सांगशील तू? मेस चांगली आहे. इंडियासारखंच जेवण भेटतं. ब्रेकफास्टला पण सगळं इंडियासारखं भेटतं, लाईक समोसा पास्ता वगैरे सगळं भेटतं आणि इंडियन मेसच आहे. तू व्हेजिटेरियन आहेस? नाही, नॉन व्हेजिटेरियन. कशी काय व्यवस्था असते, व्हेज नॉन व्हेज? दोन्ही असतात, व्हेज नॉनव्हेज. ज्यांना व्हेज खायचं असेल ते व्हेज खातात, ज्यांना नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज खातात आणि चांगलं असते, चिकन मटन सगळं भेटतं. आपल्याला जसं डाळ भात पण आवडतो, मग त्याच्याबद्दल काय म्हणशील? डाळ भात पण आहे, ते पण चांगलं लागतं. म्हणजे ऑलमोस्ट इंडियन मेस चांगली आहे इथे. जसं असं असतं पॅरेंट्सला की बाहेर गेली तर इंडियाचं वगैरे जेवायला भेटणार नाही, बट या कंट्रीमध्ये आणि या युनिव्हर्सिटीमध्ये इंडियन मेसची अवस्था केली आहे आणि ती खूप चांगली आहे आणि इंडियन खाणं इथं भेटतं. ओके. रुन्मयी, आता आपण कुठे पोचलो आहोत? आता आपण टर्फमध्ये आहे, जिथे फुटबॉल्स वगैरे मतलब एक्स्ट्रा करिक्युलम प्लेस खेळले जातात, जसे फुटबॉल्स, व्हॉलीबॉल, सगळे तिथे प्लेस खेळले जातात. इथे खेळतात. पूर्ण दिवस ओपन असतं का? हां, पूर्ण दिवस ओपन असतं. मुली पाहिजे असेल तर रात्री पण इथे राऊंड मारू शकतात. असं का? आणखीन काय काय आहे कॅम्पसमध्ये? कॅम्पसमध्ये आणखी लॉन्ड्री वगैरे आहे आणि हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल पण कॅम्पसमध्येच आहे आणि ऑडिटोरियम वगैरे आहे. या टर्फमध्ये मला आता 1 वर्ष व्हायला आला. या टर्फमध्ये खूप सारे फेस्टिवल्स होतात, नवरात्री, दिवाळी. आणि जर गर्ल्सच्या सेफ्टीला गेलो तर जर इंडोरमध्ये गेलो तर ह्या टर्फमध्ये सगळे फेस्टिवल्स वगैरे सेलिब्रेट केले जातात. रुन्मयी, अजूनपर्यंत तू KSC सोबतची जर्नी एक्सप्लेन केलीच आहे. तुला काय काय हेल्प झाली, KSCनेच तुला हेल्प केली एक राईट युनिव्हर्सिटी आणि राईट कंट्री सिलेक्ट करण्यासाठी. मग तू KSCला काय रेटिंग देणार? 5/5 देणार. KSCला चांगली पण? येस. ओके, छान, थँक्यू. आणि मला सांग, जर तुला आता पण 3rd मेला एक्झाम आहे नीटची, फारशी मुलं एक्झाम देणार, पण तुझे पण मित्रमंडळी असेल जे नीटची एक्झाम देणार आहेत,
मग तू येणाऱ्या सप्टेंबर इंटेकला कोणाचं नाव रिकमेंड करशील जलालाबाद इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अँड दॅट टू विथ KSC? माझा स्वतः भाऊ आणि माझी आत्याची मुलगी ती स्वतः नीट देते आहे. तर बाय चान्स जर त्यांचं नाही झालं, असं नाही बाबा जर नाही झालं तर ते इथे येणार आहेत सप्टेंबर बॅचमध्ये. अरे वा, स्वतःचा भाऊ आणि हां, स्वतःची आत्ते बहीण आहे. हां, आत्याची मुलगी. छान आहे, छान आहे. फर्स्ट अटेम्प्ट आहे हां, त्यांचा. फर्स्ट अटेम्प्ट ठीक आहे, ठीक आहे, छान आहे. अच्छा रुन्मयी, तू जसं म्हटलंस की KSC सपोर्ट करते, काही पण लागलं तर KSC ला कॉन्टॅक्ट करतात, रात्री बेरात्री करतात, ते ठीक आहे. पण जसं इथे म्हणजे 5-6-2 मिनिटात जर हेल्प पाहिजे असेल तर तो रोल प्ले कसं काय आणि कोण करतो? आमचे लीडर्स सिनियर्स आहेत सागर भैया आणि किरण दिदी. आणि सागर भैया तर मला पिक्चरवरून घ्यायला पण आलेलं इथपर्यंत, त्यावेळीच मला आणलं. आणि सागर दिदी आणि जे पुढे जे येणारे असेल सप्टेंबर बॅचमध्ये ज्युनियर्स येणार असतील जे आमचे, त्यांना पण आम्ही असेच हेल्प करू. कारण की सागर भाई आणि किरण दिदीने आम्हाला एवढी हेल्प केली, जे पाहिजे ते. आणि किती पण वाजता कॉल केले तरी ते पिकअप करतात. त्यांनी चांगलं रोल एक प्ले केलं आहे. तसंच रोल आम्ही पण प्ले करू आमच्या ज्युनियर्ससाठी. आमचे लीडर्स आहेत जसे सागर भैया आणि किरण दिदी. ते सगळ्या गोष्टीत हेल्प करतात. जरी पण रात्री वगैरे कॉल केला, काही अर्जंट असलं तर त्या रात्रीला ते कॉल उचलतात आणि खूप सपोर्टिव्ह आहेत ते पण. जसं सागर भैया ते मला भिक्षेवरनं ते जलालाबादपर्यंत त्यावेळीच मला हे केलं, पोचवलं. आणि किरण दिदी पण खूप सपोर्टिव्ह आहे, आम्हाला चांगले हे करतात. तसंच आम्ही येणारे जे ज्युनियर्स असतील आता पुढे, त्यांना पण आम्ही असेच हेल्प करू जसे आमचे सिनियर्स, आमचे लीडर्स KSCचे हेल्प करतात. तसंच आम्ही आमच्या ज्युनियर्सला पण येणारे हेल्प. फारशी मुलं आहेत जी मुंबईतली पण आहे, जी कन्फ्यूज असतात. जनरली मॅक्झिमम मुंबईचीच मुलं असतात ती कन्फ्यूज, कारण मुंबईमध्ये कन्सल्टन्सीज पण जास्त आहे, युनिव्हर्सिटीचे ऑप्शन्स पण जास्त आहेत आणि कंट्रीचे ऑप्शन्स पण जास्त आहे. अशा मुलांना तू काय मेसेज देशील? KSC ही बेस्ट युनिव्हर्सिटी आहे, सगळ्या बाबतीत चांगली आहे, सपोर्टिव्ह आहे. आणि ही या युनिव्हर्सिटीमध्ये बद्दल बोलायला गेलं, ही युनिव्हर्सिटी पण बेस्ट आहे. सगळं इंडियासारखं आहे, स्टडी वगैरे आणि इंडियन मेस वगैरे सगळं भेटतं. तर ही युनिव्हर्सिटी जलालाबाद इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी ही बेस्ट आहे, बेस्ट चॉईस आहे. आणि KSC कन्सल्टन्सी पण सपोर्टिव्ह आहे. काजल मॅम, प्रशांत सर, शशी मॅम आणि आमचे जे लीडर्स आहे सागर भैया, किरण दिदी, सगळे चांगले आहेत. ओके, चला, फार चांगलं वाटलं तुझ्याशी भेटून. आम्ही तुला आत्तापर्यंत जो सपोर्ट दिला असाच आमचा सपोर्ट एंडपर्यंत राहणार आहे. काही लागलं नाही लागलं तर आपण सोबत असणारच आहोत. एकदा काय जुळलो की आपण लाईफ टाईमच जुळतो. ठीक आहे. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.